छगनराव, पोरगी पसंत आहे का? सांगायचं का मामाला मग? हा येत यायला काय लाजताय गडी पोरगाडी? हा तुम्हीच बघा आता, काय समद्यासनी विचारून ठरवा. आता काय मी आता काय म्हणजे? अय त्या काय ग्रामसभा केल्या काय इथं? हा समजाने विचारायला? अरे देवानं तोंड दिलंय ना तुला, मग स्पष्टपणे सांग ना, यस का नो? का पोरगी बघायची डबल? दाजी तसं नाही. अरे तसं नाही मग कसं? नाही तसं असेल तर सांग, मामाला लगेच थांबी तुम्ही. येत यायला काय लाजतंय, काय लाजतंय? अरे लिया का पोरगी तुला नांदवायची का नांदू मी? दाजी अरे मग काय तिच्या आईला, चल लाडून पेड सगळीच खाऊ. चल सांगतो मी. पोरग जरा चकणं बघताय काय रे? चल. हो सांगून टाक. तू आत गेली तरी चालेल. असू दे मामा छगनला पोरगी पसंत आहे बरं का, घ्या ठरून. हा हा नाना सांगून टाका, बिंदास. ठरलं? हा चला मग काय ठरलं. ठरलं ठरलं. पाटील पुढच्या कामाला लागा. रमाबाईनी आता कामाला लागायला पाहिजे बर का. हा तर मंडळी, साखरपुडा ताबडतोब करायचा आणि लगेचच लगीन उरकून टाकायचं. बरोबर आहे का नाही? वय तर लई दडपण आलो होतं ग बाई शारदेच्या लग्नाचं. बरं का गुरुजी, हा चांगल्यातला चांगला मुहूर्त काढायचा. हा. असं तसं नाही चालायचं. काय अगदी तुमच्या लेकीचं लगीन आहे असं समजून बघा. कवाचं ठरलं म्हणायचं? शांत बसा की, बघतीये ना का मी बाहेर. पुढच्या आठवड्यात 12 तारखेला साखरपुड्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. काय सांगता? हो आणि याच महिन्यात 30 तारखेला लग्नासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अरे वा. हो तेव्हा लग्नाचा बार निवडून देवडून त्याला काय. वा वा वा. मी काय म्हणते रमाबाईनी, ही बसता कुठल्या दुकानात काढावा? अगं आपल्या गावातल्या दुकानातच जाऊया. तुझ्या काळातलं दुकान नका सांगूस. म्हणजे मी तर शारदेच्या लग्नात मी तर नवरीसारखी खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राये वड्या. काय हवं तात्या? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राई वड्या. खबरदार जर टाच मारुनी. तात्या लग्न करते ती म्हणजे नक्की काय करते ती? उगाच काय रे तुझं मध्ये मध्ये. अरे म्हणजे देवाधर्माच्या साक्षीनं दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र राहू लागतात म्हणजे लग्न करते ती. हा मग शारदाताई दुसरीकडे राहायला जाणार का? तिच्या नवऱ्याच्या घरी होई. हा पण मग नवरा का नाही जात नवरीच्या घरी राहायला? अरे प्रथाच आहे ना तशी. आता तुझी आई नाही का राहत इथं? हा हा पण लगीन मांडवातच का लावते ती? परसत का नाही लावत? शारदाताईच्या घरामागे केवढं मोठं आवार आहे. अगो बाई लगीन आणि परसात. वा अरे पण तुला काय लावायचं परसात लग्न? मग आमच्या खेळाच्या जागी बांधते ती की मंडप फंडप. मग आम्ही कुठं खेळायचं? अच्छा असं आहे होई. अरे मग काय
महिनाभराची तर गोष्ट आहे, मग खेळा की तुम्हीच. अहो पण पुढच्या आठवड्यात मॅच आहे आमची हुप्याची टीम बरं. बर आधी लग्नात येऊन मदत करा म्हणा, मग खेळा मॅच तुमच्या. ठीक अरे आहे. येताना जमन शेटकडनं काकवी आणाल का तेवढी? हा आणतो की. नंदू शेठ आवरा लवकर, शाळेला उशीर होईल बरं का. हा जातोय की. पळा 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 पळा. काय झालं ना? काय नाही काय नाही. सपना कौन थी? मेरी अपनी, मेरी। अरे हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहाँ दम था। मेरी किश्ती थी डूबी वहाँ जहाँ पानी कम था। ए सांगते विसरा तर शारदीला. होय काय खरंय होय याच्या प्रेमाचा आता काय? अरे ती शारदी जेवण बनवती ह्याच्यासाठी, आणि जेवतय कोणतरी तिसरंच. होतंय संते आता पुढच्या वर्षी मामा. ए उठ. ए मारनो, ए ए शंभे आला वाटतं. आईला आव्या आईला शिकली. काय म्हणते रे? थांब बरं. ए ह्याकन्या ऐ, काय म्हणले रे शिकली? काय म्हणणार? निरोप दिलाय मला सांत्याला. हो माग बापू, बापू चहा भरा की एक कप. ए शंभू, अरे निरोप सांग आधी. ज्या काय पळून जातो हे कुठं? एवढा उन्हातानाचा आलू या, बसू दे की निवांत. बापू अरे आधी निरोप मग चहा. हा हा सांगतो सांगतो. अरे सांगतो. बोल की. ए देख न्या सांग की पटकन, नाही ते संत्या मराला पटाक देशील. सांगतो की. मग सांग ए की. शंभे, हा? काय सांगतो की सांग की चटकन बघ की. आईला तुमच्या मायला दमबीम हाय का नाही? मगाशी शितलीला घेऊन इकडे आलो होतो का नाही? तेव्हा शितली मला म्हणली, म्हणजे शारदी शितलीला म्हणली की संत्याला नेहमीच्या जागी भेटायला बोलवले आज. संत्या. हा आता ती बाण्या हाणत असेल तर माहित नाही. अय शितली खोटं बोलत नाही. अर्शपत तर यायला हसायला काय झालं? ए दत्त्या दिकीच्या हे ह्याकन्या सगळ्यात चहा प्यालाच होय. ए जी कोल्या आडगड गिन्ना बाबू अण्णा
धो माझा अयो काढ तुझी चड्डी, धावतोच तुला. ये, तर आपण मामालाही पत्र लिहिले, तो सुद्धा संदेश वहनाचाच प्रकार. वृत्तपत्र, टपाल, त्यापुढे तार आणि चौथं दूरध्वनी. तर आता आपण टपालची माहिती घेतली. लका सोट्या तुम्ही सगळे आता आपलं खेळणं बंद होणार राव. खेळला असालच ना. काय सूचनाच झालंय. तर होईल पत्र का? कसलं कार्य करतं? काहीतरी करायलाच पाहिजे. वाहनाचं कार्य करतं. तर आता हे जे फळ्यावर सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे, हे प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये लिहून घ्या बरं. लिहिलं का? आणि आता पुढची जी 2 साधनं आहेत त्याबद्दल उद्या येताना प्रत्येकानं 2-2 ओळी लिहून आणायच्या आणि आल्याबरोबर मला दाखवायच्या. काय रे, कळलं का? हां. आणि जर का लिहून नाही आणलं तर अंगठे धरून उभं करील. कळलं का सगळ्यांना? हां. हाच तुमचा गृहपाठ आहे. चला आता आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत ग्रामीण लोकजीवन आणि शहरी लोकजीवन. लिहून घ्या वहीमध्ये. चंद्या तर आता चिठ्ठी दे. आपण ग्रामीण लोकजीवनात आणि शहरी लोकजीवनात नको दिवसा नेमका कळलं काय मला फरक आहे? ए काय चाललं रे तिकडं? उठ, चला वा बाहेर. सर पण अजिबात बोलायचं नाही. बाहेर जायचं, अंगठं धरायचं. चल हो बाहेर. हां. तर आपण शहरी लोकजीवन शिकत आहोत. शहरी लोकजीवनामध्ये काय आहे, शहरी भागातून जे लोक येतात तर त्यांची जी भाषा असते काय? अरे पण तुला अजून फारके पाहिजे होते नव्हता. आता नको, मला काम आहे तुझं घरी. अरे पण अरे नंदू पहिला मी झोका माझा हॅल बर ठीक आहे जा. सोट्या माझ्या बाब्या येत्या त्या पाहिजे. सोट्या फोडू नकोस. सोट्या फोडू नकोस. सोट्या खाऊ नकोस. सोट्या पाहिजे घे की मग. आधी झोका दे, बाब्या घे. आधी बाब्या दे मग झोका घे. बर चालतंय. बर दे. बघतोस तुला. ए बॉम्बे, अरे ऐक की, दिवसाला एक मुंगी किती साखर जमत असेल ना रे? साखर? कुठे आहे साखर? ठीक आहे, मला बी जरा खायला. ए ल बॉम्बे, आधी शिवाय का दुसरं जमत नाही का तुला? आईला सोट्या, मुंग्यासनी खायला लय जागा असेल हाय नाही? आणि त्यांच्यात लग्नाचा मंडप पण घालत नसती ती.
अरे लग्नच करत नसते त्यांच्यात व्हायला का कायला का काय नुसतं बसल्यात अरे खेळाच्या जागेचं का बघितलं का नाही हिला का बंप काय का आम्ही का तुझीच वाट बघतोय है ना बरं ते जाऊ दे ऐक एक जागा आहे गुरु काकांच्या परड्यात ए तिथे नको बाबा त्यांच्या परड्यात एकदा बॉल गेला का नाही कधी येत नाही गुरु काका परत मग मार रानावर नको का माझी आई सोडणारच नाही नाहीच म्हणणार माझी पण मग राहू दे खेळायचं काय बोलला ए लय हुशार पडलास काय पुढच्या आठवड्यात मॅच आहे लगेच विसरलास काय त्यांनी आपला बॉल जिंकलेला आहे मागच्या पावटी आत्ता आपण बॅट जिंकल्याशिवाय सुट्टी नाही ऐका नंद्या होय मग काय बरं ऐका की मला एक जागा सुचली आहे कुठली चंद्याच्या घरामागं तिथे खेळू शकतो आपण ये होय पण त्या चंद्याला आपल्याला घ्यायला लागणार अरे घेऊया की मग आपल्याला खेळायला मिळायला म्हणजे झालं ऐका नाही मग काय तिच्या चौधरी म्हणतात ना कधी कधी शत्रूला पण जवळ करायचं असतं चल साबू जाऊन दे झाडून डायरेक्ट शत्रूच्या गटात ए सोट्या आपल्याला परत साबू म्हणायचं नाही बरं का अरे साबूला साबू म्हणणार नाही तर काय म्हणणार ये साबे ये खाली ये थांब साबे ये थांब आलंच थांब ये साबे ये